मित्रांनो, कला भारती आर्ट ऑफ टीचिंगतर्फे तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की TET एक्झाम जी आहे येणाऱ्या रविवारी होणार आहे आणि या परीक्षेमध्ये वेगळेपण जे आहे ते सुद्धा एक महत्त्वाचं आहे. कारण आता 3 उत्तरपत्रिका हे सर्व विद्यार्थ्यांना मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, पेपर 1 साठी आणि पेपर 2 साठी वेगवेगळे सेंटर्स जे आहे ते राहणार आहे. त्याची सुद्धा माहिती जी आहे ती आपण घेणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं की AI तंत्रज्ञानाद्वारे आता जे काही प्रशिक्षणार्थी राहणार आहे त्यावर वॉच राहणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, थोडंसं वेगळेपण आहे, मात्र आपला कॉन्फिडन्स आणि आपला विचार आणि आपला अभ्यास हा तितकाच महत्त्वाचा आहे, जेणेकरून अशा सर्व परीक्षांना आपण सामोरे जाऊ शकतो. मागील काही दिवसापासून होत असणारी किंवा आरोप होत असणाऱ्या या परीक्षेवर यंदा अत्यंत काळजीपूर्वक नियोजन करण्यात आलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, यंदा जे काही विद्यार्थी राहणार आहे त्यांना 3 उत्तरपत्रिका दिल्या जाणार असून त्यामध्ये मूळ जे आहे, ओरिजिनल जी आहे ती उत्तरपत्रिका, तर 2 कार्बन कॉपी असणार आहे. त्यातील 1 कॉपी विद्यार्थ्यांकडे, दुसरी प्रत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे ठेवली जाणार आहे, जेणेकरून निकालापर्यंत कोणत्याही प्रकारचा वाव जो आहे गैरप्रकाराला राहणार नाही, हा त्यामागील हेतू आहे. कारण नवीन 3 वर्षानंतर घेणारी ही जी परीक्षा आहे, ही परीक्षा घेणं एक मोठं आव्हान होतं. त्याचं कारण असं आहे की जवळजवळ 3,53,000 प्लस विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र होत आहे. विद्यार्थी मित्रांनो, येत्या 10 तारखेला रविवारी ही परीक्षा होणार आहे. राज्यातील 598 केंद्रावर ही परीक्षा पार पाडली जाणार आहे आणि याची संख्यासुद्धा जास्त आहे. कारण पेपर 1 आणि पेपर 2 जर आपण विचार केला तर जे काही एक्झाम सेंटर्स आहे त्याची संख्या या ठिकाणी वाढते. प्रत्येक प्रशिक्षणार्थींचे बायोमेट्रिक ठसे जे आहे ते मेटल डिटेक्टरद्वारे तपासणी व चेहरा स्कॅन करूनच परीक्षा केंद्रावर सोडले जाणार आहे. त्यामुळे वेळेवर आपलं येऊन त्या ठिकाणी रिपोर्ट करणं, वेळेच्या 2 तास अगोदर येणं हे महत्त्वाचं काम जे आहे ते प्रत्येक विद्यार्थ्यांचं राहणार आहे. यंदा पहिल्यांदाच विद्यार्थ्यांना 3 उत्तरपत्रिका दिल्या जाणार असून त्यामध्ये मूळ उत्तरपत्रिका तर 2 कार्बन कॉपी जसं मी म्हटलं त्या ठिकाणी आवश्यक आहे. आणि कोणाकोणाकडे ती राहणार आहे त्या संदर्भात सुद्धा विवेचन या ठिकाणी दिलेलं आहे, जेणेकरून निकालापर्यंत कोणताही गैरप्रकार होणार नाही. जर गैरप्रकार झाला तर त्याच्या कार्बन कॉपीज ज्या आहेत त्या उपलब्ध राहणार आहे. ही सर्व माहिती जी आहे ती परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार बेडसे यांनी कॉपीमुक्त आणि कोणताही गैरप्रकार होणार नाही यासाठी ही परीक्षा जी आहे त्याचं आयोजन केलेलं आहे आणि सगळी खबरदारी या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. बोटांचे ठसे बायोमेट्रिक पद्धतीने जर घेतले आणि त्याशिवाय त्यांचे डोळ्यांचे चेहऱ्यांचे स्कॅनिंग होणार आहे, त्यामध्ये किमान 68% चेहरा हा जुळणे त्या ठिकाणी अपेक्षित आहे. कोणी बनावट विद्यार्थी आहेत का यावर सुद्धा याची काळजी या ठिकाणी परीक्षा परिषदेने घेतलेली आहे, जेणेकरून पुढील कारवाई त्या ठिकाणी करता येऊ शकते. म्हणजे पूर्ण पारदर्शी पद्धतीने ही परीक्षा होणार आहे. यावेळेस जो विद्यार्थी प्रामाणिकपणे कष्ट केलेलं असेल, प्रामाणिकपणे अभ्यास केलेला असेल, प्रामाणिकपणे त्याचं नियोजन केलेलं असेल आणि प्रामाणिकपणे तो परीक्षा देत असेल तर त्याला कोणत्याही प्रकारची अडचण आणि जी काही त्रुटी जी आहे त्या ठिकाणी राहणार नाही. जो अभ्यास करेल तो पुढे जाईल या तत्वानुसार, जो पास होईल तोच पुढे जाईल या तत्वानुसार या परीक्षेचं आयोजन यावर्षी होणार आहे. शिवाय विद्यार्थी मित्रांनो, इलेक्ट्रॉनिक वस्ती याची सुद्धा पडताळणी जी आहे ती केली जाणार आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या या ठिकाणी आहे. कारण मेटल डिटेक्टरद्वारे कोणतीही वस्तू जर असली तर ती ताबडतोब त्या ठिकाणी स्कॅन होईल आणि परीक्षा होण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी 1.5 तास अगोदर, हा एक महत्त्वाचा मुद्दाम या ठिकाणी विशेष आहे की 1.5 तास अगोदर विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणं गरजेचं आहे. त्यामुळे आपली गाडी, आपलं नियोजन, आपला प्रवास, लागणारा वेळ या सगळ्या गोष्टींचा विचार जो आहे तो करणं या ठिकाणी अपेक्षित आहे. कारण असं बऱ्याच वेळेस होतं की घाईगर्दीमध्ये अनेक अडचणी निर्माण होतात आणि विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रामध्ये जाण्यास उशीर होतो. अशा वेळेस परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश दिला जात नाही आणि एक महत्त्वाच्या परीक्षेसाठी आपण त्या ठिकाणी मुकून जातो किंवा आपल्या बसू दिला जात नाही. त्यामुळं ही एक अडचण त्या ठिकाणी आहे की आपण 1.5 तास अगोदर कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या परीक्षा केंद्रावर पोहोचू, हा प्रयत्न आपला असणं आवश्यक आहे. शिवाय विद्यार्थी मित्रांनो, CCTV कॅमेरे असतील, AI तंत्रज्ञान, मी जसं म्हटलं की परीक्षामध्ये मास कॉपी होत असेल, काही गैरप्रकार जर होत असेल तर याची माहिती थेट महाराष्ट्र परीक्षा परिषदेला समजणार आहे. आणि दरवर्षी जसं 2 उत्तरपत्रिका असायची, यावेळी 3 उत्तरपत्रिका जी आहे ती असणार आहे. कुणी उत्तर सांगत असलं तर आणि कुणी त्या ठिकाणी जे काही संचालक असेल, ऑर्गनायझर जे असतील, शिक्षक असेल किंवा जे काही जबाबदार असणाऱ्या व्यक्ती असतील, ते जर त्या ठिकाणी एका जागेवर बसून असतील किंवा विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका द्यायला विलंब होत असेल, त्या संदर्भातला थेट मेसेज जो आहे तो परिषदेला मिळणार आहे. अवघ्या 30 सेकंदामध्ये संबंधित अधिकाऱ्याला या ठिकाणी संपर्क केला जाईल असं सुद्धा म्हटलेलं आहे. या ठिकाणी मी जसं म्हटलं की परीक्षा संदर्भातली आकडेवारी पेपर 1 साठी विद्यार्थी संख्या जी आहे ती 1,52,557 विद्यार्थी आहे
आणि जवळजवळ महाराष्ट्रांचा जर आपण विचार केला पेपर 1साठी तर 431 परीक्षा केंद्र आहे आणि पेपर 2साठी जर आपण विचार केला तर 2,01,336 विद्यार्थी परीक्षा देणार आहे. परीक्षा केंद्र आहे 557. जर पेपर 1 आणि पेपर 2चा जर आपण विचार केला तर ही परीक्षा केंद्र 1,000च्या वर विद्यार्थी मित्रांनो जातात, हे सुद्धा आपल्याला लक्षात घेणं या ठिकाणी अपेक्षित आहे. तर ही होती विद्यार्थी मित्रांनो सर्व माहिती की जी तुमच्यापर्यंत पोहोचवणं आवश्यक वाटत होतं. ही माहिती तुम्हाला कशी वाटली या संदर्भात आपले कॉमेंट्स नक्कीच कळवा. ही केवळ इन्फॉर्मेशन तुम्हाला देण्याचा प्रयत्न आहे. चला तर पुन्हा एकदा नवीन अपडेटसह मी तुमच्यासमोर येणार आहे. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.